चाकू इकडे आहे का? या बाईकच्या झाडावर मागे चला गेला कोपऱ्यात गेला आपला जे महामार्ग आहे मुंबई कॅलकटा महामार्ग, कॅलकटा मुंबई म्हणा, या महामार्गावर एक डेकोइटीची मोठी घटना घडली होती 17/12/2025 रोजी. या भंडारा शहराची टोळी, ज्याच्यामध्ये 11 ते 12 लोक सामील आहेत. हा टोळीनी वेगवेगळे शस्त्र तयार करून जे महामार्गावर जे ट्रक चालतात त्या ट्रकांना अडकून त्यांच्याकडून डेकोइटी करण्याचा प्रयत्न केला. याच्या आधीसुद्धा केलेला आहे. 3-4 ट्रक वर प्रयत्न यांनी आधीसुद्धा केला आणि बरेच दिवसापासून हा यांचा प्रकार चालू होता. 17 तारीखला जी घटना घडली याच्यामध्ये परराज्यीय ट्रक चालक, कर्नाटकचा एक ट्रक चालक होता, KATC4845 तांदूळ भरून त्याचे पुढे 10 ते 12 लोकांनी याच्यावर डेकोइटीचा प्रयत्न केला. आधी त्याचे ट्रकाचे काचा फोडले, नंतर त्याची खिसातून 15,000 रुपये जबरीने हिसकावून घेतले. याबाबत माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. पोलीस स्टेशनची पूर्ण टीम, SDPO साहेब, LCBची पूर्ण टीम यांनी विशेष प्रयत्न केले आणि 12 तासाच्या आत हा जे डेकोइटी आहे आणि हायवे डेकोइटी म्हणणार आपण, ते हायवे डेकोइटी उघडकीस आणली. यामध्ये 12 आरोपी आतापर्यंत अरेस्ट झालेले आहेत. साहिल रामटेके, मोहित, आकाश, कुणाल, सचिन सुदाम, भावेश, यश मोरेश्वर, चिराग गजबे, सागर देवानंद, श्याम भास्कर, रोशन श्रीकांत, नील उदाराम असे 12 लोक आतापर्यंत अरेस्ट झालेले. या बाबत जे टिप आहे ते टिप लाखनीवरून यांना भेटत होता. लाखनीच्या किंवा त्या ठिकाणी राहणारा एक माणूस सुद्धा, 1-2 माणूस आणखी येऊ शकतात असे लोक याच्यामध्ये सामील आहेत. तर हा पूर्ण गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे. त्याच्यामध्ये मोका बद्दल पुढील तपास चालू आहे की मोका याच्यामध्ये लावू शकतात किंवा कसे. मोका लागला तर बरोबर, नाही लागला तर जे ऑर्गनाइज्ड क्राईमच्या BNS मध्ये सेक्शन 111 आहे ते 111 नुसार याच्यामध्ये आम्ही कारवाई करू. तर या प्रकारच्या हायवेवर जे गँग ॲक्टिव्ह होता आणि आपले जिल्ह्याचा हा गँग होता, हा गँग भंडारा पोलिसांनी उघडकीस आणला. पोलीस स्टेशनचे SDPO, ॲडिशनल SP, पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि यांचे क्राईम PI अघाव, सपोनी राजेश खंदाळे आणि यांची पूर्ण टीम, खूप चांगला काम या टीमने केला. भंडारा पोलीसतर्फे घोषित करतो आणि यांचे केलेले कार्याबद्दल कौतुकसुद्धा सर्वांकडूनही सुद्धा यावर यांचा कौतुक केले.